हळूहळू. अहो अहो, काय चाललंय तुमचं? चल दाखवतो. किती प्रश्न अहो विचारतेस? सांगा तरी. पुढे पुढे. एवढं काय ते सरप्राईज ना? थांब 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 थांब. सरप्राईज. आवडलं? आवडलं. मोठी आई मोठी आई. ते मोठ्याच्या डोळ्यात गेलं होतं काहीतरी म्हणून मी काय. मोठी आई हा टेडी बेअर इथेच राहू. आता मोठे बाबा काय या टेडी बरोबर खेळणार आहेत का? मोठे बाबा तुम्ही काय लहान आहात का टेडी बेअर सोबत खेळायला? मोठी आई उद्या जर पटकन बेबी आली तर तिला खेळायला काहीतरी पाहिजे ना. आणि खेळायला काहीच नसेल तर बेबी रडेल. बेबी असं पटकन नाहीये, त्याला खूप दिवस लागतात माहितीये का तुला? खूप दिवस का? हे बघ इकडे काय ना, बेबीला इथे यायला खूप दिवस लागणार कारण बेबीला देव बाप्पा पाठवणार आहे ना. मग देव बाप्पा एका फ्लाईट मध्ये ठेवणार बेबीला. मग ते फ्लाईट इथे येणार. मग आपण बेबीला घेऊन मोठ्या आईच्या पोटामध्ये ठेवणार. तोपर्यंत मोठ्या आईला खाऊन पिऊन धष्टपुष्ट व्हायला पाहिजे ना. बेबी आली की बेबीची काळजी घ्यायला हवी, हो की नाही? आणि या परीताईला पण खूप विचार करायचा आहे का नाही? बेबी आल्यानंतर त्याच्याशी काय खेळायचं, कसं खेळायचं, ह्याच्यासाठी वेळ लागणार परीताईला पण. मोठे बाबा तुम्ही बेबीला सांगून ठेवा लवकर ये. मी विचार करून ठेवते. ओ माझं बच्चा ते. चालेल. ओके मी माझा टेडी घेऊन जाते. चालेल. बाय. माझा फोटो इथे का लावलाय? अगं माझ्यासाठी. मी दररोज हा फोटो पाहिला ना तर मग आमचा बेबी पण तुझ्यासारखं गोड गोड होईल. पण माझ्यासारखी सेम बेबी झाली तर गडबड होईल ना. गडबड? कसली गडबड? परी कोण आणि बेबी कोण तुम्हाला कसं कळणार? अगं न करायला काय झालं? हे बघ, बेबी आहे ना अशी छोटीशी असेल आणि परी बेबी पेक्षा मोठी आहे. मग परी बेबीची कोण होणार? ओळख? परीताई. परीताई. पण मला आजोबा म्हणाले की बेबी माझा काका किंवा आत्तू असणार. पण मग आत्तू किंवा काका छोटा असून कसं चालेल? मोठे बाबा हा तुम्ही बेबीला लवकर मोठं व्हायला सांगा, माझ्यापेक्षा पण मोठं. बर चालेल, सांगतो आम्ही. ओके बाय. बाय बाय. मॅडम मॅडम सॉरी. काय झालंय? हा? जीव गेल्यासारखं धावत आलायस तो. कोणी मेलंय? अहो मॅडम बातमीच तशी आहे. म्हणजे यश सरांना माझ्याबद्दल सगळं कळलंय. म्हणजे मी नेहाचा नवरा आहे हे कळलंय. व्हॉट? हो. काय बडबडतोयस तू? यशला कसं कळलंय सगळं? अहो खरं तेच बडबडतोय. ही नेहा पण ना असली मूर्ख बाई आहे ना. अहो तिला कशाला बोलताय? तिने काहीच सांगितलेलं नाहीये. नेहा शिवाय ही बातमी यशला कोण सांगणार? ते काय माहित नाही, पण यशला माहितीये हे नेहाला माहित नाहीये. काय बडबडतोयस तू? तुला कळतंय का तू काय बडबडतोयस ते? अहो खरंच. उलट नेहा त्यांना स्वतःहून कधी सांगते याची वाट बघतायत ते. यशला कोण सांगणार मग दुसरं? तू नाहीयेस ना? तूच नाहीयेस ना? तू स्वतः जाऊन नाही ना सांगितलंस यशला स्वतःबद्दल खरं खरं? नाही हो, मी कशाला सांगू. यश सरांनी परीचं बर्थ सर्टिफिकेट बघितलं, त्यावर त्यांनी नाव वाचलं परीचं आणि माझं अविनाश. वाव, दॅट्स ग्रेट. दॅट्स ग्रेट. ही मस्त न्यूज आहे. एक्झॅक्टली मला हेच तर हवं होतं. हा म्हणजे नेहाने सांगायच्या आधीच यशला कळलंय. म्हणजे जोवर ते दोघे एकमेकांशी बोलत नाहीत तोपर्यंत तूच ये. आणि यशला माहितीये हे
नेहाला कळलेलं नाहीये म्हणजे ती पण गाफील असणार आहे. सो तुझ्याकडे वेळ कमी आहे याचा अर्थ तुझ्याकडे वेळ कमी आणि तू या संधीचा फायदा उचलायला हवायस. लवकरात लवकर पैसे उकळायला सुरुवात कर. काहीही कर, तू काही कर. साम दाम दंडभेद काहीही वापर. त्या नेहाला भीती घाल, तिच्याकडून सिंपती मिळव. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. पण आता तू पैसे मागायला सुरुवात कर, नाहीतर ना तुझ्या हाती काहीही लागणार नाही. मार्क माय वर्ड्स. असं कसं हाती लागणार नाही? त्यासाठी तर इथवर आलोय मी पैसे मिळवणारच. मॅडम, परी आजारी असताना तुम्ही एक जाहिरात दिली होती, त्याची प्रिंट मिळेल? मिळेल. अरे हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एवढी महागडी गाडी चालली आहे कुठे? शाळेला. शाळेला. बाय. बाय. सावकाश ना, वाटेत ट्रॅफिक आहे खूप. बाय बाय. अरे काय झालं, युटर्न का घेतला? बॉस मामा, तू शेफाली मावशीला त्रास देत नाहीये ना? नाहीतर मी तिला फोन लावेन. काय झालं, मी फोन करणार म्हणून घाबरलात का? ए हॅलो, मी काही घाबरत वगैरे नाही. हा घे फोन आणि कर तुझ्या शेफाली मावशीला फोन. नको, मी नंतर बोलेन तिच्याशी. ठीक आहे. आता स्कूलला चाललीस ना? गाडी तुझी सावकाश चालव. बाय बाय. हे बघ, मी घेतल्याशिवाय घे. समीर, ऍक्च्युली मला तुझ्याशी बोलायचं आहे. काय ना, यशला काही टेन्शन आहे का? खूप स्ट्रेसमध्ये असतो हल्ली. मला खरंच कळत नाही, म्हणजे रात्री पण खूप उशिरापर्यंत जागतो. मी विचारलं तर काही सांगत नाही, म्हणतो ऑफिसचा स्ट्रेस आहे. मला खरंच कळत नाही, म्हणजे काय झालंय त्याला? खरंच काही स्ट्रेस आहे का त्याला? किती काळजी करते नेहा यशची. हिला सगळं खरं सांगून टाकायला पाहिजे का? समीर, मी तुला काहीतरी विचारलं. हो बा नेहा, खरं तर स्ट्रेस तर आहेच. म्हणजे यश टेन्शन मध्ये खूप. काय झालंय काय नक्की? नेहा, आपल्या ऑफिसचा एक खूप विश्वासू क्लायंट आहे. त्याने यशचा त्याच्यावरती खूप मोठा विश्वास होता, पण त्याने डीलमध्ये अफरातफरी केली. खरं तर त्याच्याकडनं ही अपेक्षा नाहीये आणि असं कधी वाटलंच नव्हतं की तो पर्टिक्युलर क्लायंट कधी अफरातफरी करेल किंवा असं फसवेल. पण ते झाल्यामुळे यशच्या फार जिव्हारी लागले. आणि यशचं असं आहे ना की त्याला ते स्वतःहून नाही बोलायचंय. यशची एक अपेक्षा आहे की त्या क्लायंटने येऊन हे स्वतःहून सांगावं की त्याने असं का केलं, काय कारण आहे म्हणून तो असं वागला. पण ते घडत नाहीये म्हणून यश स्ट्रेसमध्ये. आता तूच सांग, त्यांनी काय करायला हवं? पण मग जर त्या क्लायंटवर एवढा विश्वास आहे तर त्यांनी अशी अफरातफरी कशी केली? हीच तर गोष्ट यशला खूप खाती आहे की इतर कोणी नवं असतं तर ठीक होतं, पण वर्षानुवर्षाचे रिलेशन्स आहेत, तर ह्या क्लायंटनी असं का केलं, का विश्वासघात केला? आणि शेवटी बिझनेस असो किंवा रिलेशन्स, गोष्टी वर्क होतात त्या विश्वासावरतीच ना. तू सांग, यशनी अशा सिच्युएशन मध्ये काय करायला हवं? मी काय सांगू, म्हणजे यशला माणसं ओळखता येतात आणि तोच ह्यातनं काहीतरी मार्ग काढेल. मला विश्वास आहे त्यावर. तो नक्की काहीतरी मार्ग काढेल. आणि जर त्याला नाही झेपलं तर माझा भाऊ आहे ना. ठीक आहे, मी येतो, कामाला लागतो. ही जर एवढीशीच गोष्ट होती तर यशने मला का नाही सांगितलं? अरे वा, मिळाली जाहिरात. द्या. हो, तुझ्यासाठी शोधून काढली मी. पैसे किती मागणार आहेस? 15 लाख रुपये सांगणार आहे मी. काय? हा, एवढे पैसे?
15 जास्त वाटतायत का? मग 10 सांगतो. दुप्पट माग ना. दुप्पट? कसं आहे ना, म्हणजे पैसे देताना देणाऱ्याला टेन्शन यायला पाहिजे आणि घेणाऱ्याला जरा हातात वजन जाणवलं पाहिजे की नाही. आणि तसं हे तिजोरीतल्या काही नोटा कमी झाल्या आहेत हे जाणवलं पाहिजे ना चौधरीस ना. नाही, तुमचं बरोबर आहे मॅडम, पण नेहा एवढे पैसे यश सरांना विचारल्याशिवाय नाही देणार. तू त्याची काळजी करू नकोस. हं? नेहाने काय करायचं काय द्यायचं हे मी ठरवेन. आपण खरं सांगायचं तर एवढ्या पैशांची मला आता सध्या गरज नाहीये हो. मला गरज आहे. तुम्हाला गरज आहे? कानफाट फोडे ना मला प्रश्न विचारलास तर. निघायचं. Yeah, of course. Of course, I know Mr. Shah. Yep. Sorry? Yeah. No, I was coming to that point. Sorry, I just have to take this call. Hello? हॅलो यश, ऐक ना, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. बोल. यश, तू खूप अपसेट दिसतोयस. त्या क्लायंटचा जास्त विचार करू नकोस, उगाच टेन्शन घेऊ नकोस. कधी कधी काय होतं ना, सोल्युशन आपल्या समोर असतं, पण आपण इतकं टेन्शन घेतो ना की आपल्याला ते दिसत नाही. ऍक्च्युली मला समीरने सांगितलं, कुठल्या तरी क्लायंटमुळे काहीतरी प्रॉब्लेम झालाय ना, तर प्लीज तू टेन्शन घेऊ नकोस, होईल सगळं सॉल्व. वेळ मारून नेण्यासाठी समीरनेच काहीतरी सांगितलेलं दिसतंय. तू समीरला सांगितलं, पण मला का नाही सांगितलं? म्हणजे आपण बोललो असतो ना. तूही बऱ्याच गोष्टी सांगितल्या नाहीयेस नेहा, त्याचं काय? पण नेहा, तू सुद्धा थोडं बोलायचं होतं तुमच्याशी मॅडम. हा आवाज अविनाशचा आहे. यश, मी तुला कॉल करते नंतर. नेहा, तू कशाला आला इथे? तुला नाही सांगितलं ना इथे यायला? मॅडम, काय आहे हे? हे बघा ना. काय? हे उलट करून बघा. आमचे बुडलेले पैसे आम्हाला परत हवे. पैसे तयार ठेव, आम्ही पैसे घ्यायला पॅलेसवर येतो. हे सगळे जुने देणेकरी आहेत, परीच्या जन्माच्या आधीचे. मी इथे नोकरी लागल्यापासून पगारातून हळूहळू सगळ्यांना पैसे देणार होतो, पण सिमी मॅडमने ही पेपरात जाहिरात दिली आणि त्यांना कळलं की मी इथे आहे म्हणून. आता त्यांना सगळ्यांना एकदमच पैसे हवेत आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी विचारायला आलो होतो की मला थोडे ऍडव्हान्स मध्ये पगार मिळेल का? लाज नाही वाटत आहे? तू इथे पैसे मागायला आलाय? या तुझ्या जुन्या भानगडी ना तू निस्तरायच्या. तसं नाही नेहा मॅडम, म्हणजे हे जर का सगळे इकडे आले पॅलेसवर तर वाट लागेल, गोंधळ होईल सगळा. यश सरांना कळलं आपल्या विषयी म्हणून तू यशकडे पैसे मागणार आहेस? हे बघ, तू तुझ्या या भानगडी सॉल्व्ह करायला माझ्याकडे, यशकडे किंवा पॅलेसमध्ये इतर कोणाकडेही पैसे मागितलेस आणि जर हे मला कळलंय ना, तर तो पॅलेसमध्ये तुझा शेवटचा दिवस. प्लीज आउट आउट. मॅडम, इथे परत यायचं नाही, बाहेर जा.
सॉरी सर, मी तुम्हाला न विचारता आत आले. पण सर समीर सरांना काय झालंय सर? ते का असं विचित्र वागतायत माझ्याशी? नाही मला माहिती आहे ते असं नाहीये, पण त्यांचं काहीतरी बिनसलंय सर. एक मिनिट, काय 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 वागला तो तुझ्याशी? सर ते खूप वियर्ड वागतायत सर माझ्याशी. मला सांगा, एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून इतकं चिडतं का कोणी? तू जरा मला शांतपणे सगळं सांगशील का प्लीज? पाणी हवंय का तुला? नाही नकोय मला. मला जरा शांतपणे सांगतेस काय झालंय? काय झालं ना सर, की चूक काही नव्हती माझी. मी फक्त माझ्या एक्स बॉयफ्रेंडला आमच्या लग्नाचं इन्व्हिटेशन देण्यासाठी आपल्या ऑफिस खाली बोलवलं, तर यांना त्याचा राग आला. आता मला सांगा, लग्न ठरलंय तर इन्व्हिटेशन द्यायला हवं की नको? पण यांना काही कळतच नाहीये सर. हे ना प्रचंड चिडले आहेत माझ्यावर. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही असं कसे भेटू शकता त्यांना? काहीतरी वेगळ्याच डोक्यात पकडून ठेवलंय त्यांनी की मला तुम्ही भेट करून दिली नाही, तुम्हाला एकटीलाच जाऊन भेटायचं होतं वगैरे वगैरे. ते खूप खूप वेगळं काहीतरी बोलतायत सर. ते डाऊट घेतायत माझ्यावर. नाही शिफाली, हे तसं काय नाहीये. असंच आहे सर, मी ओळखते ना त्यांना, त्यांच्या बोलण्यातून कळतंय मला. पण मला सांगा, माझं काही असं असतं तर मी त्याला इथे ऑफिस खाली बोलवलं असतं का? इथे काय चाललंय केबिन मध्ये आता? मी या सरांशी बोलायला आले. मी त्यांना सांगते काय त्यांना सांगायची किंवा त्याच्याशी शेअर करायची वेळ आहे का? काही तुम्हाला मॅनर्स नाहीयेत का? यशला काय तुम्ही आता तुमचं वकील पत्र द्यायला आलात का इथे? समीर, हे तसं काय नाहीये. ती बिचारी अपसेट होती म्हणून फक्त बोलायला. अपसेट फॉर व्हॉट? कशासाठी अपसेट व्हायला पाहिजे? छान चाललं ना सगळं, खाली मित्र भेटतायत, छान गप्पा होतायत, मग अपसेट कशाला व्हायला पाहिजे? नाही सर, हे असंच चाललंय यांचं. हॅलो, चाललंय माझं नाही, चाललंय तुमचं चाललंय, कळलं ना? मला एक सांग, लग्न ठरल्यानंतर जुन्या मित्रांना भेटायची गरज काय? अरे देव, तसं नाहीये. तिने फक्त त्याला पत्रिका द्यायची होती म्हणून बोलवलंय. एक मिनिट यश, तू प्लीज तिची बाजू आता घेऊ नको. मला यातलं काही पटलेलं नाही, तिचं चुकलंय. सर मी तुम्हाला सांगितलं होतं की माझे सगळे एक्स बॉयफ्रेंड आता माझे चांगले फ्रेंड्स आहेत म्हणून. मग मला यातलं काही ऐकायचं नाही, मला यातलं काही पटत नाहीये. आणि नाही, मला तर आता वाटायला लागलंय की तुम्हाला ना लग्नाला होकार देऊन मी मोठी चूक केलीये. म्हणजे तुम्हाला एका इन्व्हिटेशन वरून हे लग्न तोडायचंय? तोडायचं नाही, मी तोडलं. नाही तसं नाहीये शेफाली. समीर, शेफाली एक मिनिट. शेफाली तसं काय नाहीये. तो फक्त म्हणतोय की चूक झाली म्हणून लग्न वगैरे मोडत नाहीये तो. एक मिनिट यश, शट अप यार समीर. तू काय बोल, तुझं कळतंय का तू काय बोलतोयस ते? एका एवढ्याशा साध्या गोष्टीवरनं तू लग्न मोडायला निघालायस यार. अरे टोकाला जायची गरज आहे यार, त्रास होतो मला. किती चुकीचं हे वागणं, तिचं चुकलंय. काय चुकलंय यार तिचं? आणि तिचं चुकलं असेल तर निदान एकदा शांतपणे बोल तिच्याशी. तिला तिची बाजू समजावू दे, तिची बाजू मांडू दे ना तिला. सांगणं खूप सोपं असतं यशवर्धन चौधरी, पण मला हर्ट झालंय, मला त्रास होतोय. नाही, एक मिनिट. साधं उदाहरण मी तुला देतो. नेहा जर तुझ्या बाबतीत अशी वागली असती, नेहाने जर लपवलं असतं, तू तिची बाजू ऐकून घेतली असती? तू शांतपणे सगळं ऐकून घेतलं असतं? तू समजून घेतलं असतं? नाही. मी पण माणूस आहे यार. असं लपवलपीचा मला त्रास होतो, मला हर्ट होतात गोष्टी. मी बोलेन तिच्याशी. चला. तू कुठे चालला? जगातलं सगळ्यात अवघड काम करायला, समजवायला.